झुगारती आवेशी भीती नाही कनियाशी शिपका सुक्का संन्यासी त्यागीती तर ती वानरे मी खवळले गेली नाहीत. वानरांनी शिपटी घालायची, झाड उपसायचं, झुगारायचं. कोण संन्यासी असू, कोण तपस्वी, तकडे झुगारून देऊ लागली. तरी बाकीचा विचार केला नाही. काके घेऊन जाते एक खाके घेती कन्या ते एक आश्वाते घेऊन फळे खाती. यांनी आता माकड चेष्टा लावलेली आहे. कोण कोणालाच खांद्याला घेते. अश्व म्हणजे घोडा आहे, कोण म्हणते हत्ती कुंजर वगैरे वगैरे सगळ्याला घेतेत, फळं खातेत वगैरे वगैरे. सकळ सभा पण हसत वशिष्ठ रामाचर्य करीत समस्त देव पाहत विपरीतार्थ वानरांचा. हे वानराचं कौतुक, हे वानर चेष्टा. वशिष्ठ सुद्धा हसू लागलेले, देवादिदेव राम हसू लागलेले. सगळ्यांनी हास्य निर्माण गोंधळ चालला. हसत मुरकुंडी वळती एक एकीकडे पाहती आशियाची सदस्थिती बाप रघुपती कृपाळू. अशी प्रत्येक वानरांनी चेष्टा लावलेली. प्रत्येक वानर आनंदाच्या भरात त्याला उचलते, त्याच्यावर टाकते, त्याला उचलून त्याच्यावर टाकते. अशा प्रकारचं कौतुक करू लागले. यंकटी कदम या भाविक भक्तानं, या साधू संतानं आम्हाला 100 रुपये दिलेले. ऐसा पुत्र जन्मावा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा धर्म पांडवानी केला देवांगी राबविला. जय श्रीराम. ते कोणी रघुनंदन झाला अति उद्विग्न हनुमंताशी समाधान उपाय कोण धरती. एवढं वानर खोड्या करू लागले. आनंदात एवढं मोठं हे इर्जन पडलं, मिठासारखा सगळा दूध ना हो फुटून गेल्यासारखा गोंधळ होऊ लागला. रामराया विचार करते, आता कुठल्या प्रश्नानं कुठला पर्याय उपाय काढून हनुमंताची समजूत आपण कशी करावं ही देवाला विचार पडला. आणखी बैसविली तेन माने याची विचारा रघुवीर अति चिंता. त्याला आनंद आहे, त्याचा गौरव आहे. त्याच्याकडे आमच्याबद्दल काम केलेली एवढी मोठीच्या मोठी पोच पावते. मग ह्याच्यासाठी त्याचा गौरव केलो, मांडीवर बसवलं. मांडीवर बसवलेलं त्याला आवडलं नाही, उठून ही केले. मग आता ह्याच्यासाठी मी कुठला पर्याय उपाय काढू. देश दुर्ग देव ह्यासी तेही न माने हनुमंताशी निष्फळ सर्वतमानसी देश दुर्गाशी पैन घे. काय करावं, रामाला चिंता पडली. ह्याला एखादं कुठलं गाव द्याव का, सोलापूर जिल्हा द्याव का, बीड जिल्हा द्याव का, उस्मानाबाद जिल्हा द्याव तर समाधान. आणि असले 10 जिल्हा दिले तर त्याला काय करायचं, महागडं मोरून फुटुटा उडत कधी रगमाळ केला. अशा प्रकारे या ठिकाणी रामराया म्हणतोय ह्याच्यासाठी काय उपाय करू. माझ्या अंकावरी पूजन सवेन माने वायुनंदन रत्न टाकत असे तोडून माळा जानवी कुरल्या. एवढा मोठ्याचा मान सन्मान केला, सगळ्याला न दिलेला मान बसवलो, मांडीवर बसवलो. हा लेकराच्या पुढचं याला मी कौतुक केलं, ही त्याला मानलं नाही. सीतेनं नवरत्नाचा हार घातला, ते मी मानला नाही. तोडून टाकून सगळं फुडून ठेवलं. काय करू आता. आता ह्याचे उपाय एक सवे जेवून आवश्यक घ्यावे हनुमंताचे शेक उपाय आणि कधी सेरा. काय करू ह्याच्यासाठी आता.
देव चिंता करू लागलाय भक्तासाठी. ह्याला कुठल्या पर्याय उपायाने जवळ घ्यावा.